विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। राज्य सरकारचं विशेष अधिवेशन सुरू झालेलं आहे। नेमकं सरकार स्थापनेसाठीचा अवघी आता जवळ येत आलेला आहे। शिवसेना काय करते, राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी काय भूमिका घेते, 19 तारखेला काय होतं, त्याचबरोबर विधानसभेचे अध्यक्ष कोण होतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या कार्यक्रमात शोधायची आहेत। त्यासाठी मान्यवर सुद्धा असणार आहेत। पण सुरुवातीला नेमकं काय काय घडलं गेल्या काही दिवसांमध्ये ते पाहूयात आणि त्यातलीच महत्त्वाची घटना म्हणजे राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल 19 ऑक्टोबरला नेमकं काय म्हणाले होते हे आपण सुरुवातीला जाणून घेऊयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असा एक निर्णय केला आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीचा जे काही येणारा उद्याच्या स्थापन होणारा सरकार जो असो त्याला बाहेरून आम्ही पाठिंबा देण्याचा आम्ही असा निर्धार केला आहे आणि भारतीय जनता पक्षाने एक महाराष्ट्राला एक स्थिर सरकार द्यावं हीच आमची अपेक्षा आहे। तर भाजप सरकारला पाठिंबा देणार असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला। भाजप सरकार राष्ट्रवादी काँग्रेस अस्थिर करणार नाही अशी ग्वाही यावेळी शरद पवार यांनी दिली। पण हे सरकार 5 वर्ष स्थिर राहील असं मी म्हटलेलं नाही असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलं। त्यामुळे पाठिंबा देऊ केला असला तरी हमी मात्र शरद पवार यांनी दिलेली नाही। पवारांच्या या संदिग्ध भूमिकेमुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय। उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला सुद्धा शरद पवार यांनी उत्तर दिलं। भगवा दहशतवादाचं वक्तव्य आपणच केलं होतं असं त्यांनी नमूद केलं, पण त्यावेळची एक आठवण सुद्धा यावेळी त्यांनी सांगितली। हे सरकार योग्य पद्धतीने जिथं पावलं टाकत असेल आणि जेणेकरून सरकारला अस्थिर करता येणार नाही अशा प्रकारची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहील। पवार जे बोलतात त्याच्या अगदी विरुद्ध ते नंतर करत असतात। आता यावेळेला तुम्ही म्हणताय की हे सरकार स्थिर असेल आणि 5 वर्ष असेल, असं मी बोलले तुम्ही जे बोलत नाही ते तुम्ही थांबतात त्यामुळे प्रश्न भगवा आतंकवाद हा शब्द शरद पवारांनी वापरला आणि त्या संबंधीची सुद्धा अस्वस्थता काही लोकांना दिसते। ही गोष्ट खरी आहे की हा शब्द मी वापरलेला होता। नमस्कार। अग्निपरीक्षा सरकारची आणि विरोधकांची या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या स्टुडिओत आहेत। आपल्या स्टुडिओमध्ये शिवसेनेच्या वतीनं ज्यांना कठीण आहे असं आपल्या पक्षाची बाजू लढवणं, त्याचबरोबर अनेक प्रश्नांचा बडीमार सुद्धा ज्यांच्यावरती होणार आहे ते शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे हे आपल्या, माफ करा, प्रताप सरनाईक हे आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। तर भाजपच्या वतीनं प्रवक्ते केशव उपाध्याय हे सुद्धा आपल्या स्टुडिओत आहेत। तर राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू मांडण्यासाठी किरण पावसकर हे सुद्धा आपल्या सोबत आहेत। तर डाव्या विचारसरणीचे नेते अजित अभ्यंकर हे आपल्या सोबत पुण्याहून असणार आहेत। त्याचबरोबर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे सुद्धा मुंबईहून आपल्या सोबत आहेत। सुरुवात अर्थातच आपण शिवसेनेपासून करूयात, कारण गेल्या काही दिवसात शिवसेना नेमकी काय भूमिका घेते याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। प्रताप सरनाईक, आज आपण संध्याकाळी सुद्धा उद्धव ठाकरे काय म्हणाले ते ऐकलं। एकीकडे विरोधी पक्षनेते पदासाठी आपण विधानसभेत सचिवांना अर्ज दिला आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतात जुळलं तर जुळलं। याचा नेमका अर्थ काय लावायचा? याचा नेमका अर्थ असा आहे की ज्या दिवशी निवडणुकीचे रिझल्ट लागले त्याचे दुसऱ्या दिवशी उद्धवजींनी स्वतः सगळ्या पत्रकारांना सांगितलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही आजही जायला तयार आहोत। वेगवेगळे जरी लढलो तरी आमची विचारसरणी एक आहे, विचारधारा एक आहे, त्या विचारधारेवर आम्ही एकत्र येऊ शकतो। फक्त काही अटी आणि शर्ती आहेत। निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी काही अटी घातल्या होत्या, शर्ती घातल्या होत्या, त्या पद्धतीनं लोकांसमोर गेलेही होते दोन्ही पक्ष आणि त्या आणि अटी आणि शर्तीमध्ये कुठेतरी आपण सामंजस्याचा करार घेतला तर सत्तेमध्ये आम्ही यायला तयार आहोत। 63 सदस्य संख्या आमची आहे, 122 तुमचे आहेत आणि चांगलं स्थिर सरकार आपण राज्याला देऊ, कारण तुम्हालाही चांगलं लोकांनी मतदान केलेलं आहे आणि 122 जागा निवडून आणलेलं आहे, आम्हालाही
लोकांनी निवडून दिलेलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र सर्वसामान्य जनतेनं नाकारलंय. त्यामुळे सत्ता जर बसवायची असेल तर आमची आजही मानसिक तयारी आहे असं सांगितल्यानंतर चर्चा चालू झाल्या. चर्चा करत असताना आधी दिल्लीला इथं चर्चा न करता दिल्लीला त्यांनी चर्चा करायला लावली आणि त्या हो बरोबर आहे. परंतु त्यानंतर भाजप शिवसेनेला अपमानास्पद वागणूक देते आणि तरी सुद्धा शिवसेना वारंवार भाजपकडे आपल्याला सत्तेत यायचंय यासाठी विनंती करतेय. सत्तेत येण्यासाठी विनंती नाही. सत्तेत जर यायचं एवढी लालच शिवसैनिकांना असती किंवा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना असती तर कालच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही आमचा गटनेता जाहीर करून 12 तारखेला विरोधी पक्षनेता जाहीर करू. आम्हाला सत्तेचा मोह नाही, परंतु फक्त सत्तेमध्ये येत असताना मान सन्मान आम्हाला मिळाला पाहिजे ह्या भावनेतनं त्यांनी ते वक्तव्य केलं. आजही ते त्याच वक्तव्यावर ठाम आहेत आणि उद्याही आमच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. जर आम्हाला सत्तेचा मोह असता तर आम्ही आजही विरोधी पक्षनेत्यासाठी पदासाठी सचिवांकडे अर्ज केला असता. एकीकडे उद्धव ठाकरे म्हणतात की आम्ही सत्तेसाठी लाचार नाही, पण दुसरीकडे मात्र जुळलं तर जुळलं शेवटपर्यंत बोलणं सर्वसामान्य मी आधी त्यासाठी हेच म्हणालो. तुम्ही तत्वासाठी एकत्र येण्याचा प्रयत्न करताय असं म्हणता, पण त्याच वेळेला दुसरीकडे मात्र देवेंद्र फडणवीस म्हणतात की संख्या, पद, मंत्रीपद, पोर्टफोलिओ याची चर्चा शिवसेनेनं करू नये. कुठेतरी भाजप सुद्धा हेच दाखवत आहे की शिवसेनेला काहीही करून सत्तेत यायचंय पण आपल्या अटी नाही. सत्तेमध्ये जर यायचं असतं तर आम्ही गटनेता जाहीर करून आज विरोधी पक्ष नेत्या पदाचा फॉर्म जो आहे तो आम्ही सचिवांकडे दिला नसता. 63 आमदारांच्या त्याच्यावर सह्या आहेत आणि त्याहीपेक्षा दुसरं असं आहे की ज्या खुर्चीवर एकनाथ खडसे विरोधी पक्षनेते म्हणून 5 वर्ष बसले होते त्याच खुर्चीवर आज एकनाथ शिंदे बसले. त्याच बाजूला विरोधी पक्षाचे सदस्य म्हणून आम्ही बसलो. आम्ही काय सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजपच्या गटामध्ये जाऊन बसलेलो नाही. त्यामुळे सत्तेचा मोह कालही आम्हाला नव्हता, आजही नाही आणि उद्याही नाही. फक्त सर्वसामान्य जनतेनं आम्हाला आणि तुम्हाला दोन्ही पक्षांना सत्तेच्या समीप आणून ठेवलेलं आहे. तर त्या जनतेचा अपमान व्हायला नको म्हणून आम्ही एवढा वेळ थांबलेलो आहे आणि तेही 12 तारखेपर्यंत आमची थांबायची आजही तयारी आहे. 12 तारखेला उद्धवजी निर्णय देतील आणि त्या पद्धतीने आमचा विरोधी पक्षनेता जाहीर होईल. बरोबर आहे. 12 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू असं शिवसेना म्हणते. भाजपच्या वतीनं केशव उपाध्याय आपल्या बरोबर. केशवजी, आपण पाहतोय शिवसेना प्रयत्न करते पण भाजप मात्र म्हणते की तत्वांवर बोला, संख्या किंवा पद किंवा पोर्टफोलिओ याबद्दल तुम्ही चर्चा करू नका. चर्चेचं हेच गुराळ, हीच अनिश्चितता 12 तारखेपर्यंत कायम राहते. कुठेतरी अल्पमतातलं हे सरकार तरणार की नाही तरणार या चर्चेपर्यंत येऊन ठेपल्यानंतर सुद्धा भाजप ठोस भूमिका घेताना दिसत नाही. फक्त एक रेफरन्स अगोदरचा देतो आणि मग पुढच्या चर्चेवर येतो. मगाशी यांनी सांगितलं की ज्यावेळी निकाल लागला 19 तारखेला आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलं की आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत वगैरे वगैरे, असं त्यावेळी नव्हतं. जर माझ्याकडे प्रस्ताव आला तर मी पाठिंबा देईन अशा म्हणजे आपल्याकडे खूप चांगली यंत्रणा आहे. आपण त्यावेळेचे क्लिपिंग काढून पाहूया. त्यात हेच तुम्हाला स्टेटमेंट उद्धवजींचं दिसेल. त्यामुळे एक मोकळेपणाने पाठिंबा तो आज ताग्यातपर्यंत आलेला नाही आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, भारतीय जनता पार्टी ही सातत्याने आमचा प्रयत्न असा आहे की हे सरकार शिवसेनेच्या मदतीने यावं. म्हणजे मधल्या पूर्ण काळखंडामध्ये मी आता पुन्हा त्या विषयात जात नाही, मला जायची इच्छा नाही, पण जी भाषा शिवसेनेने इलेक्शनच्या काळात वापरली, निवडणुकांच्या काळात वापरली, त्यातनं अनेकांची मनं दुखावली गेली. त्याच्यानंतरनं आम्ही ही भूमिका मांडली की ठीक आहे, झालं आपण विसरून जाऊ, पहिल्यांदा तुम्ही या, आपण सरकार स्थापन करू आणि मंत्रिपद 2-4 इकडे हा काय फार महत्त्वाचा मुद्दा नाही. काल उद्धवजींनी जे मुद्दे उपस्थित केले, प्रामुख्याने MIMचा मुद्दा उपस्थित केला, हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला. माझं त्यातलं म्हणणं असं आहे की हे महत्त्वाचे मुद्दे आहेत, तर मग पदाची नाही चर्चा कशाला करायची. आमच्या पार्टीची भूमिका आहे की पदांची चर्चा नंतर करू, संख्या मंत्र्यांची संख्या करू. आहे याला शिवसेना जबाबदार. प्रश्नच नाही. माझं म्हणणं आहे की म्हणजे भारतीय जनता पार्टीने कायम सकारात्मक भूमिका घेतली. शिवसेनेचे नाव दिलं, त्या नावासाठी राष्ट्रपती भवनात पाठवलं, त्यांची घोषणा सुद्धा होणार, तिथे पोहोचलेच नाहीत देसाई तिथे. बरं पोहोचले, बरं रात्रीतनं पर्यंत तयार होते, रात्रीतनं त्यांनी नाव दिलं म्हणून तर सकाळच्या फ्लाईटने देसाई गेले. आता मोठ्या भावाच्या भूमिकेत गेलेला आहे हे अजून शिवसेना मनाने मान्य करत नाहीये आणि म्हणून ही अडचण होतीये. भारतीय जनता पार्टीने ही युती व्हावी यासाठी प्रयत्न सातत्याने केलेत. आता त्याला सकारात्मक प्रतिसाद शिवसेना द्यायचे. इव्हन काल संध्याकाळी उद्धवजी असं म्हणाले होते की मी 12 तारखेपर्यंत वाट पाहू आणि त्या दिवशी ठरवू सभागृहात काय होतंय. आता आज त्यांनी म्हणजे विरोधी पक्षाचा अर्ज भरला. म्हणजे याचाच अर्थ आता यातनं काढायचा की जर शिवसेनेला भारतीय जनता म्हणजे भाजपची इच्छा आहे की हे शिवसेनेच्या मदतीने सरकार व्हावं, बाकीचे सगळे प्रश्नच मिटून जातात. पण जर शिवसेनेला जर नसेल यायचं तर त्याला आता काय करायचं, म्हणजे हा पुढचा प्रश्न. ठीक आहे, सेना भाजपचं हे जे तुतुमेमे आहे ते आपण ऐकत राहू. राष्ट्रवादीच्या वतीनं किरण पावसकर सुद्धा आहेत. पावसकर साहेब, आपण काय सांगाल? कारण एकीकडे जेलमध्ये पाठवू असं ज्या भाजपनं निवडणुकीपूर्वी तुमच्याबद्दल म्हटलं होतं, त्याच भाजपला आता राष्ट्रवादी काँग्रेस बाहेरून पाठिंबा देताना दिसतेय.
नक्कीच आहे. निवडणुकांच्या वेळी वेगवेगळे आरोप प्रत्यारोप केले जातात, पण निवडणुकांचे निकाल आल्यानंतर आपलं स्वतःचं मानापमानचं हे जे नाटक चालू आहे त्याच्यामुळे ह्या 11 कोटी जनतेला ह्यांनी कसं वेठीस धरलं हे लोकांसमोर येतं आहे. ही त्याच्यातली सत्यता आहे आणि या सत्यतेसाठी नेहमीच त्यांचा एक स्वाभिमान मुद्दा काढला जातो आहे. आत्ताच त्यांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांना किती पदं हवी आहेत. आम्हाला उपमुख्यमंत्री पद हवं आहे, आम्हाला गृह खातं हवं आहे. खरं म्हणाल तर हे सगळं अडलेलं जे आहे हे सगळं आपल्याला काय मिळणार आहे? कदाचित त्यांच्या आलेली संख्या, त्यांची शिवसेनेला आलेली जी संख्या आहे त्या संख्येच्या तुलनेमध्ये जे मिळायला हवं, 63 आमदार असताना आम्हाला जे मिळायला हवं हे आम्हाला मिळत नाही आहे. स्वाभाविक आहे, केंद्रामध्ये पण 2 नंबरचा त्यांचा असलेला पक्ष कदाचित असेल की ज्यांनी 18 खासदार त्यांना त्यांच्याबरोबर आहेत, पण तरी त्यांना अवजड खातं म्हणजे अडगळीत टाकलेलं एखादं खातं देण्यात म्हणजे आलंय. शिवसेनेला त्यांचा हा एक अधिकार अपमान मिळत आहे. नाहीये. हा अपमान आहे आणि त्यांना जे हवंय ते मिळत नाहीये. बरोबर, भाजप शिवसेनेचा एवढा अपमान करते तर त्याच भाजपला तुम्ही पाठिंबा का देताय? भाजपाला पाठिंबा देण्याचं सर्वस्वी आपण जर बघितलं तर आपण जी मगाशी सांगितलं की त्याच्यामध्ये साहेबांनी आजही पवारसाहेबांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आजही 4 वाजता हेच सांगण्यात आलं की कुठच्याही परिस्थितीमध्ये या राज्यावर असलेले अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, त्याचबरोबर तुम्ही जर म्हणाल तर ह्या राज्यावर असलेला कर्जाचा बोजा आहे. आपल्याला पुन्हा मध्यावधी निवडणुकाला जाणं हे आपल्याला परवडण्यासारखं नाही आहे. त्याच्यामुळे घेणं आणि देणं ह्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न राष्ट्रवादीच्या बाबतीत येत नाही. जनतेला एक स्थिर सरकार मिळावं, त्यांना जी कामं करण्याची इच्छा आहे ती करायला मिळावी. एकीकडे किरणजी आपण स्थिर सरकारची भाषा करता, पण थोड्या वेळापूर्वी जी शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली यामध्ये त्यांनी म्हटलं 5 वर्षाची हमी आम्ही कशी काय देणार, 5 वर्ष सरकार स्थिर राहील याची हमी आम्ही कशी काय देणार असं म्हटलंय. म्हणजे एकीकडे तुम्ही पाठिंबा देता, आम्हाला अस्थिर सरकार नकोय असं म्हणता, आणि दुसरीकडे मात्र स्थिर सरकारची हमी आम्ही कशी द्यायची असं म्हणता. दोन्ही वाक्य ही परस्पर विरोधी वाटत नाही. नाहीत का? नक्कीच आहे. त्याच्यामध्ये असा प्रश्न आहे की स्थिर सरकार शेवटी भाजपाचं आहे, मुख्यमंत्री त्यांचे आहेत, मंत्री सगळे त्यांचे आहेत. आमच्याकडनं तुम्ही कुठचंही काही तडजोड वगैरे न करता आम्ही दिलेला पाठिंबा आहे बाहेरून, त्या मोबदल्यात काही मागितलेलं नाही आहे. पण सरकार चालवणं ही भूमिका तुमची आहे. कदाचित उद्या जनतेला तुम्ही निवडून येण्यासाठी 122 सारखी मोठी संख्या आणण्यासाठी तुम्ही असंख्य त्यांना प्रॉमिसेस दिलेली आहेत की अनधिकृत बांधकाम आम्ही नियमित करणार आहोत, LBT आम्ही रद्द करणार आहोत, टोल मुक्त महाराष्ट्र करणार आहोत. हे सगळे जे जनतेच्या हिताचे मुद्दे आहेत ते आपण घेऊयात, पण सुरुवातीला जी राजकीय चर्चा आहे ती सुद्धा जाणून घेऊयात. अजित अभ्यंकर यांच्याकडे मला जायचं आहे. अभ्यंकर सर, आपण ऐकताय गेल्या काही वेळ ही चर्चा जी सुरू आहे शिवसेना भाजप एकमेकांवरती ब्लेम करते, तर राष्ट्रवादी काँग्रेस मात्र आम्ही सरकार स्थिर राज्यात असावं म्हणून सत्तेला पाठिंबा देतोय. या सगळ्या राजकीय परिस्थितीचं आपण नेमकं विश्लेषण कसं कराल? माझं असं मत आहे की या निवडणुका जाहीर व्हायच्या आधीपासून म्हणजे विधानसभेच्या जी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी फोडण्यात आली तेव्हापासून हे शरद पवार आणि भाजप यांच्यातलं अंडरस्टँडिंग हे अतिशय स्पष्ट होतं. हे मुद्दामून या दोघांनीही या दोन्ही त्यांच्या युती आणि आघाडी फोडल्या. याचं कारण मोदी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आल्यानंतर आता काँग्रेसची साथ याच्यापुढे देण्यात काही अर्थ नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसला आणि त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाचंही काही मग कारण राहत नाही. त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की आता आपल्याला या भाजपच्या बरोबर जायचं आहे राष्ट्रीय पातळीवरती, आणि राष्ट्रीय पातळीवरती नाही आहेत पण तिथं आपण नाहीच आहे, त्यामुळे तिथं त्यांना पाठिंबा द्यायला काहीच हरकत नाही, आपलं काहीच जात नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल आता, आणि जर आपल्याला काही भविष्यातल्या अतिशय गंभीर आपल्या स्वरूपावरती ज्या कारवाया होऊ शकतात चुकून झाल्यास तर त्याच्यापासून बचाव करायचा असेल, या अर्थाने त्यांनी ठरवलं की आता आपण भाजपबरोबर जायचं. आणि ते ठरवून ते विचार करून त्यांनी ती आघाडी फोडली. भाजपला दुसऱ्या बाजूला प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत हे त्यांनी निश्चित ठरवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी ते त्यांनी ठरवलं आहे म्हणजे या देशातली जी मोठी कॉर्पोरेट लॉबी आहे त्या कॉर्पोरेट लॉबीचा हा निर्णय आहे की प्रादेशिक पक्ष संपले पाहिजेत. त्यामुळे त्यांनी राज्याच्या पातळीवरती असलेले सर्व पक्ष, मग तो शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी जे काही एकत्र बरं वाईट काम केलं त्या सगळ्या शिवसेनेला सुद्धा ते दूर लोटायला तयार झाले. हे प्रादेशिक पक्ष संपवण्याची अतिशय पद्धतशीर कॉर्पोरेट लॉबीची पॉलिसी आहे, ती भाजप राबवतो आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये शिवसेनेवरती अशा प्रकारचं प्रेशर आणलेलं आहे की माझं असं मत आहे, भाजपची अशी इच्छा आहे, प्रयत्न असू शकेल, अर्थात हे स्पेक्युलेशन आहे, की जर अशा प्रकारचं जर प्रेशर शिवसेनेवरती राहिलं
तर उद्या शिवसेनेमध्ये सुद्धा फूट पडू शकते आणि जर तशी ती पडली तर शिवसेना हा पक्ष कायमचा संपवता येईल आपल्याला आणि अशा प्रकारे संपूर्णपणे देशामध्ये एक वन लाईन बॅटिंग करता येईल. अशा प्रकारची जी देशातल्या कॉर्पोरेट लॉबीची इच्छा आणि एक धोरण आहे, एका विशिष्ट आर्थिक धोरणासाठी आवश्यक त्याची अंमलबजावणी करणारा सगळ्यात त्यांच्या दृष्टीने त्यामुळे ते दोघं मिळून ही स्ट्रॅटेजी व्यवस्थित चालवत आहेत. बरोबर आहे. म्हणजे भाजप एकीकडे मास्टर स्ट्रोक खेळते तर राष्ट्रवादी त्यासाठीची पोषक परिस्थिती निर्माण करते आणि म्हणूनच शिवसेनेची ही धरसोड वृत्ती कुठेतरी पक्षफुटीच्या भीतीने दिसतेय की काय अशी शक्यता या सगळ्या परिस्थितीतनं दिसते असं सर आपण म्हणालात. ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. तर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार हे सुद्धा या चर्चेमध्ये आहेत. मी ब्रेक नंतर त्यांच्याकडे जाणार आहे पण आता कार्यक्रमात वेळ झाली एका ब्रेकची. अग्निपरीक्षा सरकारची आणि विरोधकांची या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सोबत काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार सुद्धा आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. वडेट्टीवारजी, आपण आपल्या सगळ्यांना लक्षात आहे 2च दिवसांपूर्वी मोठ्या विखेंनी विधान केलं होतं काँग्रेस ही कुठेतरी खिळखिळी झाली आहे आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे असतील किंवा विजय वडेट्टीवार म्हणजे आपण स्वतः कुठेतरी पक्ष सोडणार भाजपच्या वाटेवर या सगळ्या चर्चांना उधाण आलं होतं आणि त्याच वेळेला आपल्यावर उपगटनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. कुठेतरी या सगळ्या चर्चा सोपवण्यासाठी ही जबाबदारी आपल्यावरती सोपवण्यात आली आहे का? आपण कसं पाहता या सगळ्या घटनांकडे आणि काँग्रेसची भूमिका? तीनही प्रश्नांची उत्तरं थोडक्यात. एक तर मोठ्या विखे पाटलांनी जे काही वक्तव्य केलं असेल ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. ते आता कुठल्याही पदावर सध्या कार्यरत नाहीत. स्पष्टपणे सांगायचं कुठलीही जिम्मेदारी संघटनात्मक असेल पक्षाची किंवा इतर कोणतीही असेल ती त्यांच्यावर अजिबात जबाबदारी नाही. म्हणून त्यांनी जे वक्तव्य केलं असेल त्याच्याशी पक्षाचा काही संबंध नाही. दुसरी गोष्ट अशी की आपण जे म्हणालात की आम्ही भाजपाशी वगैरे अशी अफवा आहे, त्या अफवाच असू शकतात. त्यामध्ये अजिबात या अफवा कोण करतायत, काय करतायत आणि कशासाठी पसरवल्या जातात याचं उत्तर आत्ताच्या 2-3 दिवसातल्या सगळ्या सत्ता समीकरणामध्ये आपल्याला सगळ्यांना दिसत आहे. विशेष म्हणजे आज आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही विरोधाची भूमिका आहे, विरोधात बसणार आहोत. आता दुसरी ह्या सगळ्या घडामोडीमध्ये मी आता सगळ्यांचे सरनाईक साहेबापासून तर आमच्या किरण पावसकर साहेबांच्यापर्यंत सगळ्यांचे आणि उपाध्याय साहेबांपर्यंत सगळ्यांचे मी म्हणणं ऐकत होतो. एक असं झालं आहे शिवसेनेला मुलगी पसंत आहे पण मुलगी त्यांना पसंत करत नाही म्हणजे असं त्यात तिथे झालं आहे. राष्ट्रवादीचं असं आहे की मुलगीच पसंत नाही करत पण हे म्हणतात की मला हिच्याशीच लग्न करायचं आहे. म्हणजे अशा घोळामध्ये हे सगळं सत्तेचं बिघडतं गणित आणि सुधारतं गणित अशी परिस्थिती सुरू आहे. पवार साहेबांचे स्टेटमेंट आता मी ऐकलेत. अत्यंत पवार साहेब मोठे नेते आहेत. त्यांना काय साधायचं असतं, काय करायचं असतं, कसं नेम साधायचं असतं हे सगळं त्यांना पूर्णतः माहिती आहे. म्हणजे पवार साहेब काय म्हणतात हुशार मच्छीवारा जे असतो ना ते मच्छी पकडणारा की मच्छी पकडताना जेवढं खाद्य घालायचं आहे तेवढं ते घालतील आणि एकदा मच्छी पकडून झाली की मग त्या मच्छीला खाद्य घालणार नाही. अशा प्रकारचं पवार साहेबांचं काम आहे. त्यामुळे त्यांना ते कुठे जातात किंवा काय जातात कुणाबरोबर असतील हा त्यांनी ते घोषित केलेला आहे. मला एवढाच प्रश्न आताच्या सगळ्या परिस्थितीमध्ये सांगायचा आहे की भारतीय जनता पक्षाने मात्र शिवसेनेची पूर्ण वडेट्टीवारजी, आपण जी शरद पवार यांच्या मुत्सद्देगिरीचं वर्णन करताय कुठेतरी भविष्यात आपल्याला अडचणी येऊ शकतात. आघाडी सरकार केलेल्या कामांचा कुठेतरी पुढे जाऊन अडचणीच्या प्रसंगी कारण भाजपनंच जेलमध्ये टाकू वगैरे अशा स्वरूपाची विधानं केली होती या सगळ्यांपासून कुठेतरी पर्याय म्हणून राष्ट्रवादीने ही भूमिका घेतली असा तुमच्या म्हणण्याचा अर्थ आपण घ्यायचा का? नाही, मला तर खरं म्हणजे आता कोणाची कीव करावी कोणाच्या संदर्भात का माननीय मोदी साहेबांनी NCPला नॅशनल करप्ट पार्टी म्हणून भाषणातून सांगितलं. किती वेळा उल्लेख केला असेल त्यांच्या 4 भाषणामध्ये हा उल्लेख आहे नॅशनल करप्ट पार्टी. आता जी नॅशनल करप्ट पार्टी आहे त्यांचं समर्थन घेऊन जर सत्ता चालवत असतील तर मग सत्तेची हाव कोणाला आहे, सत्तेची भूक कोणाला आहे, सत्ता कशासाठी पाहिजे आहे याचंही उत्तर भविष्यामध्ये आपण किरण पावसकरांकडे याचं उत्तर घेऊ. आपण विश्लेषण ऐकणार आहोत पण किरणजी आपण पाहिलं मला जरा बोलू द्या. भगवा आतंकवाद हा शब्द ज्यांच्याबद्दल तुम्ही केला तुम्ही त्यांनाच पाठिंबा देताय हे सगळं मग कशासाठी? आणि दुसरीकडे पुन्हा या सगळ्या परिस्थितीमुळे शिवसेनेची जी काही राजकीय अडचण तुम्ही करून ठेवलेली आहे ती तर आहेच.
एक गोष्ट स्पष्ट आहे, सगळ्यांनी निवडणुका सर्व पक्षांनी यावेळी सेपरेट अशा निवडणुका लढवल्या. पण या ज्या निवडणुका ज्या जनतेसाठी आपण लढवल्यात, लोकशाहीमध्ये 5 वर्षांतर निवडणुका होणार, त्या जनतेची बांधिलकी ह्यांची कोणाची आहे? पवार साहेबांसारखं एकमेव दूरदृष्टी नेतृत्व असं होतं की आम्हाला काही देऊ नका, पण तुमचं सरकार चालू द्या आणि त्यासाठी बाहेरनं आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, अशा पद्धतीचं वक्तव्य करणारं मला वाटतं महाराष्ट्रातलं नाही तर देशातलं पहिलं नेतृत्व ते असेल. आणि बाकीच्यांकडे हे विचार मांडल्यानंतर असं कळतं की त्यांच्यामध्ये नेतृत्वामध्ये दूरदृष्टीचा कुठेतरी अभाव दिसतोय. नाही असं नाही, तुमच्यावर इतके आरोप होत आहेत तरी तुम्ही भाजपला पाठिंबा देण्याची जी भूमिका आहे, आपल्याला आठवत आहे बारामतीच्या सभेत तर मोदींनी बारामतीकरांना तुम्ही गुलामगिरीतनं मुक्त व्हा असं म्हणून शरद पवार, अजित पवार यांच्यावर अत्यंत विखारी शब्दात टीका केली होती. पण त्याचप्रमाणे त्यांनी हे विखारी गुलामगिरीतनं मुक्त व्हा असं पंतप्रधान म्हणून गेले. पण त्याच्यानंतर ह्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मतं मिळवून येणारं जर व्यक्तिमत्व कुठचं असेल तर ते अजितदादांचं आहे. मग ज्यांना तुम्ही गुलामगिरीतनं मुक्त करण्यासाठी सर्व कामाला लागलात, मग तिकडचं 1 लाखापेक्षाही जास्त ते मताधिक्य कसे काय घेऊन आले? का नाही? तुम्ही जर असे फ्री सुटलेले होता, कोणी गुलामगिरीत नव्हता, तर तुम्हाला कशी काय मतं मिळाली? पाठिंबा देण्याबाबतचा धोरणात्मक जो निर्णय आहे त्याबद्दलचा हा प्रश्न. धोरणात्मक निर्णय एकच आहे, विचारधारेला पाठिंबा नाहीये, जातीयवादाला कुठे खत पाणी नाहीये, तत्वाला पाठिंबा नाही, तत्वाला पाठिंबा. पण वडेट्टीवार आपल्याला बोलायचं आहे, उत्तर द्या. हो, साध्या गोष्टी आहेत. मला कळत नाही, सगळं हसू येतं या सगळ्या गोष्टींचा की इकडे पूर्णतः निकाल लागण्याच्या अगोदर राष्ट्रवादीचे सन्माननीय नेते प्रफुल्लभाई पटेलांनी सर्वप्रथम पाठिंबा जाहीर केला. पूर्णतः निकालही येऊ दिला नाही, म्हणजे ते थोडासा ट्रेंड लक्षात आला आणि त्या झपाट्यानंही धावलेत. पण काय घाई होती एवढी? मला याचंही उत्तर कळत आहे. प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणजे तत्वाशी तडजोड नाही, जातीवाद्याला खतपाणी घालत नाही, मग कशासाठी? शेवट एका कुठल्याही पक्षाला त्याची आयडिओलॉजी ठरलेली असते. यांची आयडिओलॉजी काय आहे मग याचा विचार येतो. या पक्षाच्या आयडिओलॉजीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. माननीय पवार साहेबांनी यांना भगवा आतंकवाद म्हटलं, त्यांनाच आपण पाठिंबा द्यायचा आणि त्यांनी मात्र यांना नॅशनल करप्ट पार्टी म्हणावं, यांनी त्याचा पाठिंबा घ्यावा. यापेक्षा दुर्दैव मला वाटतं की काही असू शकत नाही. आनंद आहे, त्यांना खूप शुभेच्छा आहेत की काँग्रेसच्याच एका नेत्याकडनं अशा पद्धतीत विचारलं जात असेल तर मी त्यांना स्पष्ट विचारू इच्छितोय की मग प्रतिभाताई पाटीलना जेव्हा राष्ट्रपती पदावर घेण्याचं ठरलं त्यावेळी पाठिंबा घेण्यासाठी तुम्हाला हे सर्व चालू शकलं का? प्रणव मुखर्जींना तुम्हाला मतं मिळण्यासाठी हे चालू शकलं का काँग्रेसला पण आणि शिवसेनेला पण चालू शकलं? आणि आतंकवाद, हिंदुत्व, ह्या जो आतंकवाद हा शब्द आहे हा राज्यसभेमध्ये डिसेंबर 2009ला माजी गृहमंत्री हे पी चिदंबरम यांनी हे वक्तव्य केलं होतं की हिंदू दहशतवाद असा उल्लेख केलेला आहे राज्यसभेमध्ये. त्यानंतर झालं तर दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना चिदंबरम असं म्हणाले होते की देशात भगव्या दहशतवादाचा नवा अध्याय सुरू झालेला आहे. कदाचित वडेट्टीवार आपल्याला ह्याचं नॉलेज घ्यावं लागेल की हे का तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी म्हटलं आणि पवार साहेब जे म्हणाले कशावर म्हणाले. ठीक आहे, वडेट्टीवारांकडनं आपण उत्तर घेऊ, पण बराच वेळ अजित अभ्यंकर यांना बोलता आलेलं नाही. अभ्यंकर सर, आपण ऐकताय ही तू मे काय या सगळ्याचं विश्लेषण करा. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळे एकमेकांशी भांडतायत, काय म्हणजे हे सरकारमध्ये नेमकं चाललंय तरी काय? या गोष्टीवरून अत्यंत स्पष्टपणे सिद्ध होत आहे की या मागचे दोऱ्या ओढणारे सूत्रधार हे आपल्याला जे सरफेसवरती जे पॉलिटिकल फेसेस म्हणून जे दिसतात यांच्यापैकी कोणीच नाही आहेत. यांच्या मागे यांचे जे बोलविते धनी आहेत ते मगाशी जे म्हणलं कॉर्पोरेट लॉबी आहे आणि ते सगळी बोलती आहे. अहो, स्थिर सरकार तुम्हाला द्यायचं होतं तर तुम्ही एक मुद्दा घ्या, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी तुटली आणि त्या दुसऱ्या दिवशी युती तुटली. दुसऱ्या दिवशी मला त्याच दिवशी असेल, त्याच दिवशी अगदी एकमेकांना बघून चाललं होतं, म्हणजे अंडरस्टँडिंग असल्यासारखं. बरं, 1 मिनिट. आणि दुसरा मुद्दा दुसऱ्या अर्ध्या तासामध्ये म्हणजे अगदी इकडनं फोन गेला, ठरलं, चला आधीच ठरवलं होतं त्याप्रमाणे झालं. इकडे यांनी आता दुसरी अस्थिर होऊ द्यात ना, मग स्थिरता द्या ना. स्थिर सरकारसाठी पाठिंबा द्या, ते अस्थिरतेचं तरी दिसू द्यात. शिवसेनेचं त्यांचं जमत नाहीये एवढं तरी दिसू द्यात. त्याच्या आधी तुम्ही शिवसेनेच्या आधी त्यांच्या मागं धावताय, याचा अर्थ हे तुमच्या आधी ठरलेलं सगळं पॅक्ट आहे, हे अगदी स्पष्ट आहे. आणि दुसरा मुद्दा असा, अशी जर उद्या परिस्थिती आलीच, दिल्लीमध्ये आली होती, तर आपनी काय केलं,
किंवा अगदी फॉर दॅट मॅटर कम्युनिस्टांनी जातीयवाद धर्मांधांच्या विरोधामध्ये म्हणून 2004 साली काँग्रेसच्या सरकारला पाठिंबा दिला होता. हो दिला होता, पण कॉमन मिनिमम प्रोग्राम केला त्याच्यासाठी. सांगितलं की हे मुद्दे आहेत, या मुद्द्यांसाठी पाठिंबा देतो. आणि डाव्यांवरती हा आरोपही झाला, तुम्ही काँग्रेसचा हात पिरगळताय, सत्तेच्या बाहेर राहून सत्तेतले सगळे तुम्ही ज्या तुम्हाला प्रेशर आणायची ती आणतायत. निगेटिव्ह टीका झाली, त्यातला पण पॉझिटिव्ह भाग हा होता की आम्हाला जे पाहिजे ते आम्ही त्यांच्याकडनं करून घेतोय आणि ते खुलं होतं एकदम. शरद पवारांना काय पाहिजे हे अंतस्थ अगदी खुलंच आहे, सरळच आहे. हा जामिनीचा म्हणजे जामीनदारीचा अर्ज आहे हा. आणि भाजपला यांच्या करप्शन विरुद्ध करण्याची गरजच काय? त्यांच्या करप्शन विरुद्ध करायचं येडियुरप्पाच्या विरुद्ध त्यांनी करावं, त्यांच्या उपाध्यक्षांच्या विरुद्ध करावं नव्हतं. बरोबर आहे. तुमच्या या विश्लेषणावरती काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनाही प्रतिक्रिया द्यायच्यात. पण आताच आपण ज्याप्रमाणे म्हणालात त्याप्रमाणे भाजप आणि राष्ट्रवादी यांनी मिळून जणू स्क्रिप्ट लिहिलेली आहे आणि घटना फक्त राजकीय पटलावर आता घडत जात आहेत की काय अशी परिस्थिती दिसते. पुढच्या 2 दिवसात हे सरकार तरणार की नाही, विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी नेमकं काय होणार, विधानसभा अध्यक्षांसाठी कोणकोणते पक्ष उमेदवार देणार आणि पुढे काय घडू शकतं, या सगळ्याची सविस्तर चर्चा आपल्याला अग्निपरीक्षा सरकारची आणि विरोधकांची या कार्यक्रमात करायची आहे. पण आता वेळ झाली आहे एका ब्रेकची. अग्निपरीक्षा सरकारची आणि विरोधकांची या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेच्या वतीनं प्रताप सरनाईक आपल्या सोबत आहेत. सरनाईकजी, आपण पाहिलं पहिल्या दिवसापासून अनंत गीते यांनी म्हटलं की मी पदभार स्वीकारणार नाही आणि त्यांनी जाऊन जबाबदारी घेतली. त्यानंतर राज्यातल्या शपथविधीला उद्धवजींनी जाणार नाही अशी भूमिका घेतली, पण त्यानंतर ते पुन्हा शपथविधीला गेले. राज्यामध्ये शिवसेनेचं स्थान काय असणार आहे हे जोपर्यंत स्पष्ट होणार नाही तोपर्यंत आम्ही केंद्रात जाणार नाही असं म्हटलं गेलं. दिल्लीसमोर आम्ही झुकणार नाही असं म्हटलं गेलं, पण तुमचेच अनिल देसाई दिल्लीला गेले आणि त्यांना परत यावं लागलं. या सगळ्या घडामोडी जर पाहिल्या तर शिवसेनेला वारंवार भाजपसमोर झुकती भूमिका घ्यावी लागते. नाही, प्रामुख्यानं कसं आहे की ह्या राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी शिवसेनेची भूमिका प्रथमपासून सुरुवातीपासून उद्धवजींनी सांगितलं होतं की अखंड महाराष्ट्र ठेवून जो आमच्या सोबत येईल किंवा आमची ज्याला गरज लागत असेल त्यांच्यासोबत आम्ही कायम राहू. परंतु त्यानंतर राष्ट्रवादीचं काही प्रफुल्ल पटेलांनी वक्तव्य केलं की आम्ही भाजपला समर्थन देऊ. त्यानंतर पवारसाहेबांचं वक्तव्य झालं. हे अशी वक्तव्य झाल्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्षाकडून आम्हाला त्यांचा सपोर्ट नको, शिवसेनेशी आमची चर्चा चालू आहे, आमची बोलणी चालू आहे, ती अंतिम टप्प्यावर आलेली अशा प्रकारचं वक्तव्य हे वक्तव्य आता केलं नाही, 19 तारखेला संध्याकाळी आहे ना, पण ते केल्यानंतर सुद्धा शिवसेना शेवटच्या मोमेंट पर्यंत असंच, परंतु ते केल्यानंतर सुद्धा जर भारतीय जनता पक्षाकडनं काही त्यांच्या राष्ट्रवादीचा सपोर्ट आम्ही घेणार नाही असं वक्तव्य येत नसेल तर निश्चितपणे शिवसेनेला काहीतरी भूमिका स्वतःची घ्यावी लागेल. आणि प्रामुख्यानं स्थिर सरकार देण्यासाठी उद्धवजींनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. भाजप सतत अरोगन्सी दाखवते. अरोगन्सी जरी भारतीय जनता पक्षाने दाखवलेली असेल, आज जरी कसं आहे की त्यांचे 45 आमदार होते, आज 122 आमदार झाले, त्यांना असं वाटत असेल की पूर्वी आम्ही शिवसेनेचा लहान भाऊ होतो, आज मोठा भाऊ झालोय, आम्ही हवं तसं त्यांना वागू, अशा पद्धतीनं जर त्यांची भूमिका त्यांनी बदललेली असेल तर ती निश्चितपणे योग्य नाहीये. ज्या शिवसेना प्रमुखांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं आणलं, ज्या शिवसेना प्रमुखांनी वेळोवेळी गरज जेव्हा जेव्हा भाजपला लागली त्या वेळेस शिवसेना प्रमुखांनी त्यांना साथ दिली, असं असताना फक्त काहीतरी समीकरण जुळवण्यासाठी राष्ट्रवादीचं जर समर्थन ते घेत असेल तर ते निश्चितपणे चुकीचं आहे. भाजप विसरली आहे असं वाटतं. भाजप विसरली आहे म्हणूनच अशी भूमिका भाजपने घेतलेली आहे. नाहीतर भारतीय जनता पक्षानं केव्हाच शिवसेनेसमोर हात पुढे करायला हवं आणि निर्णय त्यांनी घ्यायला हवा. दाखवते असं म्हणताय. शिवसेनेला मात्र देवेंद्र फडणवीस सुद्धा म्हणाले की तत्वाशी आम्ही एकनिष्ठ आहोत, पण सत्ता पद बोलू नये. शिवसेनेला सत्तेसाठीचा एक प्रकारे हव्यास पुन्हा पुन्हा दिसतोय. प्रश्न असा आहे की मला पहिल्या एका मुद्द्याचा खुलासा करू द्या. जर शिवसेना म्हणजे भारतीय जनता पार्टीला स्थान दिलं असं काही समजण्याचं कारण नाही. भारतीय जनता पार्टी पूर्वीचा जनसंघ हा शिवसेने पूर्वीपासून या महाराष्ट्रामध्ये आहे. इव्हन ज्यावेळी युती झाली त्यावेळी सुद्धा दोघांचे तेवढेच आमदार होते. त्यामुळे असं एकमेकांवरती आम्ही वाढवलं वगैरे असली भाषा बोलणं योग्य नाही, तसं वास्तव चुकीचं आहे. आणि राजकारण हे बदलत असतं. राजकारण बदलत्या राजकारणामध्ये बदलती परिस्थिती नेहमीच स्वीकारावी लागते. 25 वर्ष शिवसेना ज्या पद्धतीने
पद्धतीने आमच्याशी वागत होती, इव्हन ज्या पद्धतीची भाषा निवडणूक विधानसभेमध्ये वापरली गेली, अफजल खानापर्यंत इतक्या खालच्या स्तरापर्यंत इतिहास झाला. मला आता जायचं नाही, पुढे कारण मला जायचं नाही, पण आठवण करून त्याचा राग द्यायची तुम्ही मला. काढताय असं नाही, तुम्हाला राग काढत दाखवायचंय नाही, का? अजिबात राग काढतच तशा नाही पद्धतीने म्हणून अहो, तुम्ही आम्ही राग वागताय काढतच नाही. का? आम्ही माझं म्हणतो म्हणणं- या सरकारमध्ये तुम्ही नाव देता त्याला आम्ही मंत्री करायची तयारी दर्शवतो. आम्ही इथे म्हणतो या सरकारमध्ये आम्ही आमचं म्हणणं नाही, आम्ही नाव न दिलेल्यांना सुद्धा तुम्ही मंत्री केलेलं आहे. म्हणजे तसं नाहीये. आम्ही दिलेलं नाव तुम्ही त्यांनी दिलंय. भाजपचं सदस्य तुम्ही- स्वीकारलं. हो, आम्ही न दिलेलं आमच्या लोकांची नावं मला सांगा यांना मी अशीच राहील. मला नाही, अजित एक मुद्दा अभ्यंकर एक नाही, एक मला एक थोडक्यात मुद्दा बोला. फक्त त्याच्यामध्ये असं आहे की हे ना, आणि हे म्हणजे काल कुठल्या मुद्द्यावर शरद पवार हे तर वारंवार 2009 साली शरद पवार न मागताच त्यांनी शरद पवारांना पाठिंबा दिला पंतप्रधान पदासाठी. त्यावेळी त्यांनी शरद पवार हे वाटले नाहीत. म्हणजे इव्हन बाळासाहेब ठाकरेंचं काढली जात आहेत हा, म्हणजे थोडक्यात असं असं- आपण मानून चालू. अजित अभ्यंकर यांच्याकडे मला जायचंय. सर, आपण पाहतोय अजूनही पॉलिटिकल सर्टन्टी ही कुठेच दिसत नाहीये. हा तोडगा पुढच्या 48 तासात निघणं अपेक्षित आहे, पण अजूनही सगळं अनिश्चित या राजकीय पटलावरती पाहतोय. मला असं वाटतं की आपल्याला जी वर्ण अनिश्चितता दिसते आहे ती अनिश्चितता इतकी खुलेआम ते ठेवू म्हणजे तशीच ठेवतायत, याचं कारण मागे काहीतरी निश्चित ठरलेलं आहे. माझं असं स्पष्ट मत आहे की भाजपची याच्या पुढची जी स्ट्रॅटेजी आहे आणि शरद पवार यांनी मिळून जी ठरवलेली आहे ती साधारणतः अशी असण्याची शक्यता आहे की त्यांनी बाहेरून पाठिंबा द्यायचा असं सांगायचं, खुलेआम घोषणा करायची, शिवसेनेची कोंडी त्याच्यामधनं होणार. शिवसेनेचं नेतृत्वाने पूर्णपणे अपरिपक्वता दाखवलेली आहे याच्यामध्ये. त्याच्यामुळे शिवसेनेच्या अंतर्गत प्रेशर तयार होणार. काही लोकांना सत्तेत जावं असं वाटणार, काही लोकांना जायचं नाही असं वाटणार. मग त्यावेळेला ते हिंदुत्व, स्वाभिमान असे जे काही त्यांचे नेहमीचे जे पत्ते आहेत ते किती जरी त्यांनी टाकले तरी ती संघटना आतून कुठेतरी त्याला ते धक्का पोचणार. आणि तो धक्का पोचवायचा ही शरद पवारांची आणि भाजपची एकत्र खेळी आहे. आणि त्याच्यामुळे त्याची त्यांना निश्चितता आहे कुठेतरी की असं नाही केलं तर आपल्याला काहीतरी सिग्नल आहेत तिकडनं. या निश्चित अशा अंडरस्टँडिंगवरतीच हे चाललेलं आहे. याच्यामध्ये आतून कुठलीही राजकीय अनिश्चितता आहे असं मला वाटत नाही. आणि त्याच्यामुळेच इतक्या अगतिकपणाने जे शिवसेनेला एकदा असं जे बोलावं लागतंय याचं कारण ही त्यांची अंतर्गत अगतिकता आहे. पॉलिटिकल अंडरस्टँडिंग भाजप आणि राष्ट्रवादीचं झालंय आणि म्हणूनच ते काँग्रेस आणि शिवसेना यांची गोची करू शकतायत का, अशा स्वरूपाचं आपण म्हणालेलं आहात. विजय वडेट्टीवार आणि किरण पावसकर यांच्याकडनं सुद्धा आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. त्याचबरोबर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काय होतं, विधानसभा अध्यक्ष हे कोणकोणते पक्ष देतात, हे मुद्दे पुढच्या सेगमेंटमध्ये आपण चर्चेला घेणार आहोत. पण अग्निपरीक्षा सरकारची की विरोधकांची, या कार्यक्रमात आता वेळ झाली एका ब्रेकची. अग्निपरीक्षा सरकारची आणि विरोधकांची या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. विजय वडेट्टीवार यांच्याकडे आपल्याला जायचंय. ब्रेक पूर्वीची चर्चा वडेट्टीवारची आपण ऐकली आहे. आपली सुरुवातीला प्रतिक्रिया. ते खरं तर यांची मॅच फिक्सिंग पहिलेच झालेली आहे, म्हणजे राष्ट्रवादी आणि सेनेची. कारण भाजपची राष्ट्रवादींना सत्तेत नाही, भाजपाची ही मॅच फिक्सिंग आहे. आता हे यांना वाटतं की आमचा प्रवेश होईल, त्यांचे फिक्स झालेत. 11 खेळ हे 12वे आहेत. एखादी वेळेस ॲक्सिडेंटली काहीतरी झालं तर यांचा सहभाग होईल एवढ्याच अपेक्षेवर आता शिवसेनेला थांबावं लागणार आहे. मी असं म्हणतो की ज्यावेळेस आम्ही मला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की ज्यावेळेस भाजपाची आणि शिवसेनेची युती तुटली त्यावेळेसच ठरलं होतं की आता भारतीय जनता पक्षाला शिवसेनेसोबत राहायचं नाही. त्यावेळेस त्यांचं फिक्स झालेलं होतं. पण आणि म्हणून आता एकामेकावर आरोप करत राहायचं. आणि आता सुद्धा मी आपल्याला सांगतो की हे शिवसेनेला म्हणजे टाइमपास जे म्हणतात ते टाइमपास चाललेला आहे. यांच्याकडून प्रस्ताव, त्यांच्याकडून प्रस्ताव, यांना पण म्हणायचं. शेवट काय याचं झालं, काल जी पत्रकार परिषद उद्धवजी ठाकरे साहेबांची झाली, काय झालं, ते 2 दिवसापूर्वी जे बोलले तेच काल बोलले. म्हणजे त्याची गरज नव्हती असं तुम्ही म्हणताय. प्रताप सरनाईक, मला तुम्हाला विचारायचंय, भाजप आणि राष्ट्रवादीची जर मॅच फिक्सिंग ऑलरेडी झाली आहे तर तुम्ही सत्तेत घुसण्याचा प्रयत्न कशासाठी? नाही, मगाशी अभ्यंकर साहेबांनी जे सांगितलं की शिवसेनेचा म्हणजे काही आमदार नाराज आहेत, त्यांचा पक्ष फुटेल, मी सर्वप्रथम त्यांना हे सांगू इच्छितो
की शिवसेना अशा पद्धतीनं मला म्हणजे कुठल्याही प्रकारे शिवसेनेचे आमदार फुटण्याच्या वगैरे गाणे फुटण्याची शक्यता नाही. जुन्या शिवसैनिकांनी मुंबईत बोर्ड लावले होते, शिवसेनेने स्वाभिमान दाखवावा. प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीनं उद्धव साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही बांधलेलो आहोत. अशा पद्धतीनं सेनाभाऊंच्या बैठकीमध्ये नाही, मला बोलू द्या एक मिनिट. त्यांनी त्या पद्धतीनं सगळ्या आमदारांनी सांगितलं. मला फक्त भीती असं वाटतंय की सत्तेशिवाय राष्ट्रवादी राहू शकत नाही, हा इतिहास आहे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून. त्यामुळे राष्ट्रवादीचे काही आमदार असे नाराज आहे की जे काही अल्पसंख्याक विभागातून निवडून आलेले आहेत की अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाला जर डायरेक्ट पाठिंबा दिला, आपण ह्या पक्षात राहून पुढल्या वेळेस ते विधानसभेची निवडणूक लढून निवडून येणार नाही, ही भीती त्यांना आतापासून लागलेली आहे. आणि शिवसेनेच्या स्थापनेपासून फक्त एकदा शिवसेना सत्तेमध्ये सहभागी झालं होतं. शिवसैनिकांची आणि प्रामुख्याने शिवसेनेच्या सर्व आमदारांची मानसिकता आम्ही ठेवलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये विरोधी पक्ष नेता आम्ही जाहीर करू जर काही निर्णय लागला नाही तर उद्धवजींच्या नेतृत्वाखाली. आणि आमच्या पक्षप्रमुखांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेवर महाराष्ट्रातले तमाम शिवसैनिक एक मतानं त्यांच्या सोबत आहे. आणि जर विधानसभा त्यांनी तेही सांगितलंय की विधानसभा अध्यक्षपदासाठी जर गरज लागली तर आम्ही उद्या उमेदवार जाहीर करू. आणि निश्चितपणे ह्या पुढल्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये असा आम्ही एक महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्न करू. अशा पद्धतीने आम्ही शिवसेना रस्त्यावर सुद्धा अजित अभ्यंकरजी, आपण पाहतोय विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी नेमकं काय होणार याची अनिश्चितता अद्यापही कायम आहे. तर विधानसभा अध्यक्षपदासाठी सर्व पक्षांनी म्हणजे विशेषतः शिवसेनेने आणि भाजपने उमेदवार दिले तर परिस्थिती काय असेल? अगदी थोडक्यात आपलं विश्लेषण. माझ्या मते ती सरकारचं पुढं काय होणार आहे त्याचीच ती परीक्षा असेल. म्हणजे कारण त्या अध्यक्षपदाची निवडणूक म्हणजे त्याचा ती रंगीत तालीम होईल. मला एवढंच विचारायचं आहे की जर तुमचा या सरकारच्या तात्विक भूमिकेला पाठिंबा आहे तर तुम्ही मंत्रिपदासाठी मंत्रिपद दिलं तर पाठिंबा देऊ, नाही तर देणार नाही. ही काय कुठली भूमिका आहे? या भूमिकेनेच शिवसेनेला अधिक अडचणीत आणलेलं आहे एवढं मात्र निश्चित वाटतं. ही या दोघांची जी मॅच फिक्सिंग आहे राष्ट्रवादी आणि भाजप याच्या ट्रॅपमध्ये शिवसेना अडकलेली असं माझं मत आहे. मॅच फिक्सिंग नाही, माझं म्हणणं आहे पुन्हा एकदा की शिवसेनेने यावं. ही सगळ्या मॅच फिक्सिंग जी काही ती उधळून जाईल ना. माझं म्हणणं मुळात मॅच फिक्सिंग नाही, अशा कोणत्या प्रकारची शिवसेनेने मोकळेपणाने यावं. सगळ्याच गोष्टी सुरळीत होतील. राष्ट्रवादीचा प्रश्नच इथे येत नाही कुठे मध्ये. आपली भूमिका अगदी थोडक्यात यामध्ये मॅच फिक्सिंग हा जे म्हटलं जातं त्यावर मी सांगू इच्छितोय. मग अशी वडेट्टीवर आपली मॅच फिक्सिंग होती का की निवडणुकाला जे जे पक्ष समोर जातात ते निवडून येऊन जास्तीत जास्त आम्ही सदस्य घेऊन येऊ आणि सत्तेमध्ये आम्ही राहू, यासाठी प्रत्येक पक्षही निवडणुका लढवतोय. आपण लढवताना आपली फिक्सिंग अशी होती का की ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण लढताय आणि आपण खरोखरच हारणार आहात असं पण गृहीत धरलं होतं का? ठीक आहे, म्हणजे ही नाही असं तुम्ही म्हणताय. विजय वडेट्टीवार अगदी थोडक्यात ही मॅच फिक्सिंग होती कारण 19 तारखेचा पूर्ण निकाल येण्याच्या पूर्वीच पाठिंबा जाहीर केला होता राष्ट्रवादी निकाल आल्यानंतर. म्हणून मला यामध्ये स्पष्टपणे म्हणायचं आहे की निकाल आल्यानंतर झाली आहे. आणि केवळ एक आपल्याला स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की पवार साहेबांचे पूर्ण वक्तव्य पहिल्या दिवसा 19 तारखेपासून आतापर्यंतचं तुम्ही बघा की आतापर्यंतचे सगळे वक्तव्य. आणि मी हेही सांगून ठेवतो आपल्याला की यांनी आता बाहेरून पाठिंबा जाहीर केला असला तरी केंद्रामध्ये राष्ट्रवादी उद्या मंत्रिपदाची शपथ घेईल. ठीक आहे, मॅच फिक्सिंग असं तुम्ही म्हणताय. वेळेची मर्यादा आहे पण आपण एक पाहतोय भाजपची अरोगन्सी ही यातनं पुढे येते का? शिवसेनेचा सत्तेसाठीचा हव्यास पुन्हा दिसतोय का? आणि या दोघांच्या भांडणामध्ये ज्याप्रमाणे तिसऱ्याचा लाभ होतो त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस हा फायदा उचलते का परिस्थितीचा? अशा स्वरूपाची चर्चा ऐकायला मिळते. आता नेमकं विधानसभा अध्यक्षपदासाठी कोण कोण उमेदवार दिले जातात, त्यांना कोण कोण मतदान करतं आणि कुणाचं बहुमत सिद्ध होतं? विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सरकार तरतं का, बहुमत सिद्ध करू शकतं का? या सर्व प्रश्नांची उत्तरं ही काळाच्या ओघातच मिळू शकणार आहेत. पण त्याचबरोबर या निमित्तानं सगळ्या राजकीय घडामोडींचा उहापोह करता आला. चर्चेत सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आपण आभार मानूयात. अग्निपरीक्षा सरकारची आणि विरोधकांची या कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.